प्रदीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि त्या अंतर्गत वावजे पंचायत समिती आणि वावजे जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्राच्या जवळ आपण आहोत। मी आपल्या माध्यमातून मतदारांना विनंती करेन की मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर या। जी बजबजपुरी या पनवेल उरणमधल्या पंचायत समित्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि दोनही ठिकाणच्या आमदारांच्या माध्यमातून माजलेली आहे, ती साफ करण्याची संधी म्हणून या मतदानाचा वापर आपण करा आणि सर्वसामान्य नागरिकाच्या मताची ताकद दाखवून द्या। आपल्याला जो अनुभव पूर्वीचा आहे की शेतकरी कामगार पक्षानं अतिशय चांगल्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास केलेला आहे। मी मतदारांना विनंती करीन, शेकाप महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात या मतदानाच्या रूपानं आपण आशीर्वाद द्या आणि सेवेची संधी द्या। संपूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला आज निवडणुकीच्या निमित्तानं मतदार हा उत्साहानं बाहेर पडलेला पाहायला मिळतोय। या देशाच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा आता गेल्या 11 वर्षामध्ये महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सबका साथ सबका विकास हे विजन हे राबवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उत्साही आहेत आणि निश्चितपणाने येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्यांच्या माध्यमातून या सर्व ग्रामीण भागामधल्या लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। किती विश्वास आहे निकालाचा? पनवेल तालुक्यामध्ये मी सर्वत्र पाहतोय अतिशय चांगला प्रतिसाद भाजप महायुतीला आम्हाला मिळालेला आहे आणि त्यामुळे या प्रतिसादाकडे पाहता आम्हाला निश्चितपणाने चांगला विजय मिळेल याची आम्हाला खात्री आहे। पनवेल महानगरपालिकेत प्रचंड मताने विजय झालेला आहे, ग्रामीणमध्ये त्याचा काही अंदाज? आता खरं तर असं आहे की ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अपेक्षा आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या गरजा आहेत। या गरजा भागवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा सातत्याने यापूर्वी केला आहे। सत्तेच्या माध्यमातून हे अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकू असा आम्हाला विश्वास आहे। खरं तर शांततेने आज सकाळीपासून मतदान सुरू झाले 7:30 वाजल्यापासून आत्तापर्यंत सर्व शांततेत चाललेलं आहे। मी प्रत्येक मतदाराला विनंती करीन की त्यांनी आपलं मत आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि या खऱ्या अर्थानं जनतेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळावा त्या दृष्टिकोनातून त्यांनी येऊन मतदान या ठिकाणी करावं आणि आपलं मत नोंदवावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।